नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 1 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी खणाचा फ्रॉक. तर इथे मी ही कापडाची 4 पदर घडी घालून घेतली आणि खालची बाजू सरळ करून घेतली. आता आपण इथे बॉडीचा भाग, वरचा भाग काढणार आहे. तर इथे बॉडी उंची 9 आहे, त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करून इथे उंचीचं माप टाकलं. आता आपण या रेषेवरती शोल्डरचं माप टाकून घेऊ 4.5 इंच आणि इथे बगलेसाठी 4.5 घेऊन इथे आपण ही रेष टाकली. याच्यावरती आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. छाती आहे 22, तर मी 5.5 घेऊन पुढे 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे आणि जितकं वरती घेतलं तितकंच खाली घेऊन ही रेष तयार केली आणि खालच्या बाजूला अर्धा इंच वरच्या बाजूने आकार देऊन घेतला आणि इथे मी हा एकच बगलेचा आकार दिला आहे. इथे 1.25 इंच गळा रुंदी, 1.5 इंच मागील गळा आणि पुढील गळा 3 इंच. अशा प्रकारे इथे गळ्याचं मार्किंग, दोघंही गळ्याचं मार्किंग मी तुम्हाला इथे एकाच ठिकाणी करून दाखवते आहे. तुम्हाला पुढील गळा जर मोठा हवा असला तर तुम्ही इथे मोठाही करू शकता. अशा प्रकारे हा फ्रॉकचा वरची बाजू आपली इथे अस्तरवर कट करू आखून आणि कट करून झालेली आहे. आपण लहान मुलींच्या फ्रॉकला पुढचा आकार नाही दिला तरी चालणार आहे. हे बघा, हे इथे आपले दोघंही पार्ट असे तयार झाले आहे. इथे मी हा मागील गळा कट करून घेतला अशा प्रकारे. तर इथे हा आहे बॅक, इथे फ्रंट, इथे हा पुढील गळा सुद्धा अशा प्रकारे इथे कट करून घेऊ. हा मी इथे आखून घेतला आणि याला कट करून घेऊ. हे झाले आपले दोघंही भाग. आता याच्यासाठी लागणारा घेर कट करूया. तर अस्तरचा घेर कट करण्यासाठी इथे आपण हा कापड डबल फोल्ड केला, म्हणजे हे आता 4 पदर झाले. तर आता आपण इथे माप टाकून घेऊ. आपल्याला फ्रॉकची उंची 20 इंच पूर्ण तयार हवी आहे. आपण 9 इंचाची आपली बॉडीचा भाग काढलेला आहे वरचा. आता आपल्याला अस्तर हा आपण घेरापेक्षा, मेन कापडाच्या घेरापेक्षा कमीच घेत असतो. तर इथे मी अस्तरची लांबी जी आहे ती 32 इंच घेणार आहे, म्हणजे इथे मी 16 इंच घेते. असं 16 इंच घेतलं म्हणजे ते ओपन केल्याच्या नंतर 32 इंचाचा आपला घेर तयार होणार आहे आणि उभं इथे मी 10 इंच घेणार आहे. अशा पद्धतीने हा आपला अस्तरचा घेर तयार होईल. जो आपला मेन खणाचा कापड आहे त्यापेक्षा अस्तर आपण नेहमी कमीच लावत असतो. अशा पद्धतीने हा आपण अस्तरचा घेर इथे कट करून घेतला. त्यानंतर आपल्याला मेन कापडावर याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, हे असे झाला आपला अस्तरचा घेर आणि हे वरचा अस्तरचा पार्ट. आता हा आपला खणाचा कापड घेतला. त्यानंतर याच्यामधून आपण सर्वात आधी हे व्यवस्थित ठेवून घेतलं. इथे आपण अस्तरचा घेर जसा काढला तसाच घेर इथे काढून घेऊ. इथे हे 9 इंच मी बॉडी उंचीचे सोडले. त्यानंतर 20 इंच आपल्याला तयार हवा आहे. वरती 1 इंच मी एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलं आणि 12 इंचावरती इथे हे मार्किंग करून हा घेर आपण इथे कट करून घेऊ. इथे सुद्धा आपल्याला 16 इंच हे घेरासाठी घ्यायचं आहे. तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता आणि थोडं तुमच्याकडे कापड जास्त असेल तर तुम्ही घेर इथे जास्तसुद्धा घेऊ शकता. जितकं जास्त कापड इथे तुम्ही घेतलं घेरासाठी तितकं प्लेट्स जास्त पडतील आणि कमी घेतला तर कमी पडतील. असं मी हे 12 इंच घेऊन हा मेन कापडाचा घेर इथे कट करून घेणार आहे. हा इथे आपण घेर कट करून घेतला. आता याच्यामध्ये आपल्याला डबल लेअरचा घेर करायचा आहे. तर आपण आता इथे आधी याच्यासाठीचा जो डबल लेअर आहे तो जो आपला मेन घेर असतो त्यापेक्षा आपल्याला थोडा लहान कट करायचा असतो, म्हणजे काठाच्या वर आपल्याला 1 लेअर अजून इथे हवी आहे. तर मी तो घेर आपला 12 इंचाचा आहे, तर मी इथे 10 इंचावर मार्किंग करून हा एवढा पट्टा काढून घेणार आहे. आणि हा थोडा मला असं वाटतं कमी होईल, तर याला आपण पुढे नंतर जोड लावून तिरकस कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा आपण काढून घेतला.
एक मोठा आणि एक लहान अशा पद्धतीने हा कट करून घेतला. याला असा तिरकस आपल्याला कट करायचा आहे. इथे तुम्हाला हवं तसं 4, 4.5, 5 इंच ठेवायचं आणि हे असं इथे तिरकस जोडून कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने हा तिरकस कट करायचा आहे. पण इथे हा कापड कमी पडणार आहे म्हणून मी याला जोड लावेल आणि मग नंतर कट करेल. ते मी तुम्हाला स्टिचिंग करताना दाखवेलच. आता उरलेल्या कापडामध्ये आपल्याला स्लीव्ज आणि बॅक आणि फ्रंट कट करायचा आहे. तर इथे हा थोडासा कापड होता, त्याच्यामध्ये मी हा एक पार्ट ठेवून बॅक पार्ट ठेवून कट करून घेते. अशा पद्धतीने हा आपला बॅक पार्ट इथे कट झाला. याला आपण जेव्हा गळा वगैरे पलटवू तेव्हा एक्स्ट्रा मार्जिन तिथे कट करून टाकू. आता इथून आपण हा फ्रंट पार्ट कट करून घेऊ. या फ्रॉकची बाही ही फुगा बाही आहे. खूप छान असा याचा फुगा तयार होतो. ती सर्वात आधी आपण पेपरवर कट करू आणि मग नंतर ती कापडावर ठेवून कट करू. आपण डायरेक्ट कापडावर सुद्धा कट करू शकतो, पण तुमच्या लक्षात येण्यासाठी मी आधी पेपरवर कट करणार आहे आणि मग नंतर ते कापडावर ठेवून आपण नंतर कपड्यावरती कटिंग करू. आता हा आपला इथे फ्रंट पार्ट पण कट झाला. बॅक आणि फ्रंट दोघंही कट करून झालेले आहेत. आता इथे आपण पेपर घेतला. आपल्या बाहीची उंची आहे 3 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी मार्किंग केलं. नंतर हा असा बगलेचा भाग मोजून घ्यायचा. इथे 7.5 आलं, तर आपण इथे शोल्डर जोडण्यामध्ये अर्धा इंच जाणार आहे म्हणून 7 इंचावरती बगलेचं मार्किंग करूया बाहीचा आकार देण्यासाठी. इथे 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर इथे दंडगेर 4 आणि स्टिचिंग मार्जिन. आपल्याला जर इथे तुम्हाला स्लीव्जला खाली पण प्लीट्स जास्त हवे असतील तर इथे तुम्ही जास्त प्लस करू शकता. अशा पद्धतीने हा बाहीचा आकार देऊन घेतला. त्यानंतर इथे मी 3 इंच वरती एक्स्ट्रा घेणार आहे आणि आडवं 1.5 इंच. म्हणजे हा जो आपला एक्स्ट्रा कापड आपण घेतोय याचा पफ खूप सुंदर तयार होतो आणि लहान मुलींना खूप छान असं सुंदर फुग्याची बाही ही खूप सुंदर दिसते. अशा पद्धतीने आकार देऊन आपण ही बाही कट करून घेऊ. ही बाही आता आपण पेपरवरती कट करून घेतली. आता हीच ठेवून आपण कापडावरती कटिंग करून घेऊ. हे जे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं तिथे एक कट दिला, म्हणजे इथून इथपर्यंत आपल्याला प्लीट्स द्यायचे आहे आणि तिथे आपल्याला एक छान असा फुगा तयार करायचा आहे. इथे अशी आपण ही बाही ठेवली आणि ही आहे तशीच्या तशी आपल्याला कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे मी चेक केलं खाली कापड आहे का. इथे चॉकने मार्किंग करून घेतलं आणि मग नंतर ही बाही इथे कट करून घ्यायची. ही झाली आपली इथे फुगा बाहीची कटिंग. आणि जे बंद पदर होते ते पण कट करून मी 2 वेगळे वेगळे केले. याला आपण अस्तर लावणार नाही आहे. आता ही आपल्याजवळ कापड शिल्लक आहे. यामधून मी हे 3-3 इंचाचे मागे बांधण्यासाठी बेल्ट तयार करणार आहे. पाठीमागचे बेल्ट तयार करून घेऊ आपण यातून. हे झाले आपले मागचे बेल्ट. आता आपण याची स्टिचिंग बघूया. तर सर्वात आधी आपण इथे बॅक पार्ट तयार करणार आहोत. ही जी बंद बाजू आहे ती कट करून घ्यायची. कट करून घेतल्याच्या नंतर सरळ बाजूवरती आपल्याला अस्तर ठेवायचे आहे. ही सरळ बाजूवरती आपण अस्तर ठेवून घेतले आणि गळ्याला 5 इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे टीप टाकून घ्यायची. 5 इंच शिलाई मार्जिन घेऊन गळ्यावरती टीप टाकून घेतली. तसेच दुसऱ्या बाजूने सुद्धा करून घ्यायचे. त्यानंतर हे एक्स्ट्रा मार्जिन कट केलं आणि गळ्याला तिरकस छेके देऊन घ्यायचे आहे. अशा प्रकारे तिरकस छेके देऊन घ्यायचे. हे छेके देऊन झाल्याच्या नंतर त्याच गळ्यावरती आपल्याला त्या बाजूने अस्तरच्या बाजूने आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. इथे अशा प्रकारे दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप झाल्याच्या नंतर इथे आपण साईडने शिलाई टाकून घेणार आहे. अस्तर आणि मेन कापड हे जोडून घेऊ
आणि ते जोडून झाल्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन आहे ते कट करून घेऊ. याच प्रकारे दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायची आहे. हे बघा, हे दोघंही बाजू इथे तयार झालेले आहेत. इथे मी 1.5 ते 2 इंचाची पट्टी घेतली. त्याची एक बाजू फोल्ड करून घ्यायची. एक बाजू फोल्ड करून घ्यायची. तुम्हाला डबल पट्टी लावायची असेल तरी तसंसुद्धा चालेल. तर इथे एक बाजू फोल्ड केल्याच्यानंतर ही पट्टी इथे आपल्याला चेनसाठी लावून घ्यायची आहे. ही थोडी तिरकस होती, तिला मी सरळ केली. वरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आणि अशा पद्धतीने इथे 5 इंच शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी इथे लावून घ्यायची. या पट्टीवर पण आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. अशाच प्रकारे दुसरी पट्टीसुद्धा लावून घ्यायची. ही आपली इथे पट्टी लावून तयार झाली. ही दुसरी पट्टीसुद्धा आपण इथे लावून तयार केलेली आहे. आता इथे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे. तर ह्या पट्टीवरती आपल्याला शिलाई टाकायची आहे. फ्रॉकवर शिलाई आपल्याला टाकायची नाही आहे. ही जी आपण पट्टी लावली या पट्टीवरती चेनचा भाग थोडासा बोटाने तिरकस सरकवून आपल्याला ही चेन इथे लावून घ्यायची आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने ही लावून झाली. आता या बाजूची सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे. इथे माप घेऊन घ्यायचं. हे वरच्या बाजूने बरोबर असं आणि इथेही खालच्या बाजूने टीप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने ही चेन आपल्याला लावून घ्यायची आहे. इथे टीप टाकताना सांभाळून टाकायची, म्हणजे जर चेनवरती टीप आली तर चेन लावताना आपल्याला जड जाईल. इथे चेन लावून चेक करून घ्यायची, बरोबर व्यवस्थित लागते आहे ना. कुठे कमी जास्त शिलाई झाली तर मग ती लागत नाही. आणि खालच्या बाजूने इथे टीप टाकून चेन पॅक करून घ्यायची आणि जी एक्स्ट्रा आहे ती कट करून टाकायची आणि वरच्या बाजूला इथे एक हुक लावून द्यायचा. आता पुढची बाजू आपण तयार करून घेऊ. पुढची बाजूसुद्धा तशीच आपल्याला तयार करून घ्यायची आहे. इथे मला हा गळा थोडा लहान वाटत होता, तर मग मी नंतर पुन्हा याला थोडा मोठा करून घेतला. म्हणजे 4 इंचाचा मी इथे हा गळा घेतला आहे. अशा पद्धतीने मी याला थोडा मोठा करून घेतला. आता ही सरळ बाजूवरती अस्तर ठेवायचं आणि नेहमीप्रमाणे टीप टाकून गळ्याला तिरकस छेके देऊन आपल्याला दाबटीप टाकून गळा पलटवून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते सुद्धा इथे कट करून टाकायचं आहे. आपण नेहमी जसा गळा पलटवतो त्याच पद्धतीने इथे गळा पलटवून घ्यायचा. अशा पद्धतीने हे साईडचं आपलं अस्तर आणि मेन कापड जोडून घ्यायचं आणि हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. आता आपली पुढची मागची बाजू इथे तयार झाली. आता हा आपला घेर, या घेरावरती इथे खालच्या बाजूने टीप टाकून घेतली आणि इथे शोल्डर जोडून घ्यायचा. आधी अर्धा इंच मार्जिन घेऊन इथे शोल्डर जोडून घ्यायचं. शोल्डर जोडल्याच्या नंतर त्याच्यावरती डबल टीप टाकून तयार करून घ्यायचा. आता इथे आपल्याला बाही जोडायची आहे. तर बाही जोडण्यासाठी आता आपल्याला आधी बाही तयार करावी लागेल. ही आपली बाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने ही आपली बाही आहे. इथे जे आपण कट्स दिले होते तिथून आपल्याला प्लीट्स घ्यायला सुरुवात करायची आहे. इथून ही प्लीट्स घ्यायचे अशा पद्धतीने. अशा छोट्या छोट्या प्लीट्स तयार करून इथे फुगा तयार करून घ्यायचा आहे. जिथपर्यंत आपण मार्किंग केली होती तिथपर्यंत आपल्याला ह्या प्लीट्स घेऊन घ्यायच्या आहे. बघा, हा असा इथे फुगा तयार झाला. आणि इथं आपल्याला खालच्या बाजूने दंड घेर आणि 1 इंच स्टिचिंग मार्जिन सोडून हे किती उरलं, 1.5 इंच. तसं इथे 1.5 इंच आणि या बाजूने 1.5 इंच असं आपल्याला ह्या 3 इंचामध्ये सुद्धा प्लीट्स घ्यायचे आहे. जर तुम्हाला खाली पण प्लीट जास्त हव्या असतील तर बाही कटिंग करताना तिथे दंडघेरामध्ये शिलाई आपलं एक्स्ट्राचं मार्जिन सोडून थोडं जास्त ॲड करायचं, म्हणजे मग इथे खालच्या बाजूला अजून जास्त प्लीट्स पडतात. अशा प्रकारे इथे फुगा तयार झाला. आता आपला जो काठ होता त्याला मी मधून कट करून अशा 2 पट्ट्या काढल्या आणि ही आता बाहीला आपल्याला खाली बॉर्डर म्हणून लावायची आहे. उलट बाजूने ही पट्टी ठेवून याच्यावरती टीप टाकून घ्यायची आणि मग नंतर ती सरळ बाजूने पलटवून त्याला पायपिंगसारखी ती पट्टी तिथे लावून घ्यायची. एक्स्ट्राचं मार्जिन कट करून टाकायचं, म्हणजे जेव्हा आपण ती सरळ करतो तेव्हा ते मार्जिन बाहेर येणार नाही. अशी ही सरळ करून याच्यावरती टीप टाकून घ्यायची अशा पद्धतीने. इथे या प्लीट्स व्यवस्थित बघायच्या, नाहीतर त्या दुमडल्या जातात. ही झाली इथे आपली फुगाबाही तयार. आता ह्या दोघंही बाया आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. आता आपण ही फ्रॉकला इथे लावून घेऊया.
याचा सेंटर काढून घ्यायचा आणि तो सेंटर आपल्या फ्रॉकच्या जे शोल्डरचं सेंटर आहे त्याच्यावरती ठेवून ही बाही अशी जोडून घ्यायची. याच्यावरती डबल टिप पण आपल्याला इथेच टाकून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा जोडून घ्यायची. ही झाली आपली बाही जोडून तयार. दोघंही बाह्या जोडून आपल्याला तयार झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला जो मेन खणाचा कापड होता त्याचा घेर घेऊन इथे प्लीट्स घेऊन घ्यायचे आहे. सुरुवातीला 1-1.5-2 इंच आपण सरळ शिवायचं आणि मग नंतर प्लेन टिप टाकून नंतर प्लीट्स घेऊन घ्यायच्या. आता हे त्याच्यावरती हे अस्तरचं कापड ठेवून याला सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत. हा आपला बॅक पार्ट इथे तयार झाला. फ्रंट पार्टला आपल्याला 2 लेअर खणाच्या कापडाचे आहेत. हे बघा, आता हा फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्टसाठी हा मी इथे जोड देऊन घेतला. मी तुम्हाला सांगितलं होतं मी जोड देणार आहे. अशा पद्धतीने मी हा तिरकस जोड देऊन घेतला आणि हे तिरकस कट करून घेतलं. आता हे मोजून घ्यायचं. फ्रंट पार्टचा हा भाग किती आहे? हा 16 इंच येतो आहे आपला. मग याच्या प्लीट्स घेऊन आपल्याला 16 इंच इतकं हे तयार करून घ्यायचं आहे. याच्या थोड्या मोठ्या प्लीट्स घ्यायच्या म्हणजे त्या तयार झाल्याच्यानंतर खूप छान दिसतात. अशा पद्धतीने ह्या प्लीट्स घेऊन आपल्याला हे अंतर 16 इंच इतकं तयार करून घ्यायचं आहे. ही प्लीट्स कमीत कमी 1 ते 1.5 इंचाची आपल्याला तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ह्या प्लीट्स घेऊन आपल्याला हा भाग 16 इंच इतका तयार करून घ्यायचा आहे. इथे मी मोजून घेतलं. आपला कापड इथे पुरणार आहे. हे बघा, हे आपलं बरोबर इथे येणार आहे. हे झालं आपलं इथे 16 इंच तयार. हे इथे सरळवरती असं ठेवून पाहायचं आणि नंतर हे याला इथे जोडून द्यायचं. हे अशा पद्धतीने इथे जोडून घेतलं. आपला पुढील जो बॉडीचा भाग आहे त्यावरती आधी ह्या तिरकस प्लेट ज्या आपण तयार केलेल्या आहेत त्या लावून घ्यायच्या आणि मग नंतर जो आपला मोठा घेर आहे खणाचा तो लावून घ्यायचा. अशा पद्धतीने हा घेर प्लीट्स घेऊन लावून घ्यायचा. त्यानंतर मग आपलं अस्तरचा जो घेर आपण काढलेला आहे तो इथे प्लीट्स घेऊन जोडून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने हा आपण अस्तरचा घेर पण जोडून घेतला आणि हा आपला क्रॉस घेर. हा फ्रॉक तयार झाल्याच्यानंतर खूप सुंदर दिसतो. आता याची जी बेल्ट आपण तयार केलेले होते ते बेल्ट इथे लावून घ्यायचे. दोघंही बाजूंना हे बेल्ट लावून घेतले. त्यानंतर यांना मध्ये पॅक करून मग आपल्याला ही साईडची जी शिलाई आहे अर्धा इंच मार्जिन घेऊन ती साईडची शिलाई पूर्ण करून घ्यायची. त्याच्यावर पण आपल्याला डबल टिप टाकून घ्यायची आहे. दोघंही बाजूंना ही साईडची शिलाई टाकून आपल्याला हा फ्रॉक पॅक करायचा आहे. त्यानंतर मग आपण इथे फिटिंगचं माप टाकू आणि मग नंतर फिटिंग करू. आता फिटिंगचं माप टाकण्यासाठी दंडघेराचं माप, नंतर छातीचं माप अशी रेष टाकून घ्यायची फिटिंगच्या मापाची आणि मग फ्रॉकला फिटिंग करून घ्यायची. दोघंही बाजूंना सारखी फिटिंग करून घ्यायची. त्यानंतर मी हा उरलेला कापड घेतला आणि या उरलेल्या कापडाचा आपल्याला बो तयार करायचा आहे. अंदाजे मी इथे अंदाजे हा बो तयार करून घेतला. 5 ते 5.5 इंच इतकं माप घेऊन हा बो तयार केला. याला उलट बाजूने उलटवून घ्यायचा. पलटवल्याच्या नंतर हा सरळ होतो. हा सरळ केल्याच्या नंतर याचे कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे. मग फूल छान दिसतं. इथे सेंटर घेऊन इथे प्लीट्स घेऊन सुई दोऱ्याने त्या टाचून घ्यायच्या. इथे अशा प्रकारे हे सुई दोऱ्याने पॅक करून घ्यायचं चांगलं. पॅक केल्याच्या नंतर इथे एक शो बटन लावून घ्यायचं. हे शो बटन लावल्याच्या नंतर इथे सेंटरवरती आपल्याला हा बो लावून घ्यायचा आहे. आणि आता बघूया आपल्या फ्रॉकचा फायनल लुक. बघा किती सुंदर आपला फ्रॉक तयार झाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.